शिक्षक बंधू भगिनींनो, आपला 146 उच्च माध्यमिक घोषितचा पगार, उर्वरित शासन स्तरावर प्राप्त असणारी मूल्यांकन पात्र यादी घोषित करणे व त्यांची तात्काळ आर्थिक तरतूद करणे, म्हणजेच उच्च माध्यमिकला पहिला टप्पा देणे यासंबंधी अंतरिम बजेटमध्ये अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये उल्लेख झाला सकारात्मकचा. यानंतर कॅबिनेटमध्ये निर्णय होईल अशी राज्यभरात अपेक्षा होती. यासंबंधी पुणे विभागाचे शिक्षक आमदार सावंतसाहेब यांच्या समवेत श्रीकांत देशपांडे साहेबांनी एक मुलाखत दिली. त्यामध्येही त्यांचं म्हणणं त्यांनी सांगितलं आहे, पण राज्यभरामध्ये निर्णय व्हावा अशी शिक्षक बांधवामध्ये अपेक्षा होती आणि अशी पूर्तता न झाल्यामुळं सोशल मीडियाच्या माध्यमानं माहिती समजते की बरेच शिक्षक बांधव डिप्रेशनमध्ये गेले. काहींच्या पत्नी दवाखान्यामध्ये ॲडमिट झालेले आहेत. काही लोकांनी आपण आत्महत्या करणार आहोत असं म्हणत एका शिक्षकाने आपली यात्रा संपवलीसुद्धा. आणि बरेच लोक जलसमाधी करणार अशा पद्धतीनं माध्यमांच्या समोर सांगत आहेत. आज शिक्षण मंत्री महोदयांना या निमित्तानं विनंती की उद्याच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी निर्णय घ्यावा आणि उच्च माध्यमिक बांधवांचा प्रश्न मिटवावा. आपण स्वतः उद्या शिक्षण मंत्री महोदयांच्याकडे आपण जाणार आहोत. ही परिस्थिती त्यांना आपण सांगणार आहोत. ज्यांना विद्यार्थी नुकसान परीक्षा आहेत न करता ज्यांना शक्य होईल त्यांनी हजर राहावे. किमान विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख यांनी तरी हजर राहावे. आणि आपण तावडे साहेबांना पुन्हा सांगू, सर्व आमदार लोकांना याच्यामध्ये घेऊ आणि त्याचा पाठपुरावा करू. हे सर्व सांगत असताना सर्व राज्यातील शिक्षक बांधव भगिनींना मी स्वतः निवेदन करतो की आपण आत्महत्या किंवा जलसमाधी तुम्ही करण्यापेक्षा मी तुमचा सेवक आहे नात्यानं प्रथम जे कृत्य करावं लागेल, आत्महत्या असो जलसमाधी असो, ते आपण प्रथम तुमच्या सर्वांच्या प्रश्नासाठी प्रथम आपण स्वतः घेणार. मध्ये 2 कॅबिनेटला मी जाऊ शकलो नाही, त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. पायाला एक जोरात मोठं करंट उठलं, मला चालता येत नसल्यामुळं मी जाऊ शकलो नाही. पण तुमच्यासाठी जे काय प्रायश्चित्त घ्यावं लागेल, जे काय त्याग करावं लागेल, देहत्याग करावा लागेल, आपण करायला तयार आहे. धन्यवाद.